राजकीय सुनता झालेला जिहाद यांचा कुलचाचा ही आहे दौंड तालुक्यातील यवत गावाची लाजीरवाणी कहाणी। छत्रपती शिवाजी महाराजांचा गेल्या वर्षभरापासून जिहाद्यांकडून वारंवार अपमान आणि विटंबना होतीये। महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा असा अवमान होत असतानाही आरोपींना शिक्षा मिळण्याऐवजी जिहादी आरोपींना कधी मनोरुग्ण तर कधी दारुड्या म्हणून सहानुभूतीचं कवच दिलं जात आहे। हे सर्व छत्रपतींच्या महाराष्ट्रात जन्मलेल्या दौंडचा कुलचाचा करतोय। हा प्रकार म्हणजे महाराजांच्या अपमानाला गालबोट करणारे राजकारण असून हिंदू समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची यवतमध्ये झालेली विटंबना ही घटना कुलचाच्यासाठी धोक्याची घंटा ठरली। विटंबना घटनेच्या विरोधात यवत आणि तालुक्यातील हिंदू समाज प्रचंड पेटून उठला। या अन्यायाविरोधात यवतसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी एकमुखानं ग्रामसभा घेऊन ठराव पारित केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधीही महाराष्ट्र सहन करणार नाही। लव जिहाद, लँड जिहाद सारख्या माध्यमातून तसंच देवी देवतांचा अपमान करून जिहाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना कधीही माफी दिली जाणार नाही। लोकशक्तीनं जिहाद्यांच्या कुलचाच्याला दिलेला हा इशारा होता। औरंग्याच्या मानसिकतेचा कुलचाच्याच्या उरावरती येऊन छत्रपतींच्या मावळ्यांनी हिंदू गर्जना करत हजारोंच्या संख्येनं हिंदू जन आक्रोश मोर्चा यवत मध्ये काढला। त्यामुळं कुलचाचा दुखावला आणि पोलीस प्रशासनाला हाताशी धरून कट कारस्थानाला सुरुवात केली। जिवे मारण्याचा प्रयत्न, बेकायदेशीर जमावानं हल्ले करणं, सरकारी कामात अडथळा आणणं, हिंदू मुस्लिम दंगली घडवणं अशा गंभीर आरोपांनी पोलीस दरबारी 4 वेगवेगळ्या फिर्यादी हिंदू तरुणांवर दाखल केल्या गेल्या। यात हिंदू तरुणांवर 24 गंभीर कलम लावली। पण हे लक्षात घ्यावं की दौंड पोलीस, यवत पोलीस आणि दौंड तालुक्याचं सर्व प्रशासन हे राजकीय हितासाठी त्यांचे खासगी नोकरासारखे असल्याचे काम करतायत। जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय होत असतो आणि न्याय मागण्यासाठी हिंदू पुढे येतात तेव्हा हेच प्रशासन जिहाद्यांचा कुलचाचा याच्या सांगण्यावरून हिंदूंवर खोटे गुन्हे दाखल करतात। प्रशासनानं हिंदूंच्या बाजूनं क्रॉस कंप्लेंट न घेतल्यामुळं हे निरपराध शिवभक्त मावळे गेल्या 50 दिवसांपासून येरवडा जेलमध्ये आहेत। हे शिवभक्त मावळे जेलमधून बाहेर येऊ नयेत यासाठी बारामतीचा व्यावसायिक भागीदार वकील कुलचाच्याच्या मनातील छुपा अजेंडा संविधानिक मार्गाने पूर्ण करतोय। एवढ्यावर न थांबता हिंदू जन आक्रोश मोर्चा होऊ नये म्हणून गावकऱ्यांसह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना धमकावण्यात आला। मोर्चा करता आलेल्या वक्त्यांची चहा पाणी व्यवस्था करणाऱ्यांवर देखील दबाव टाकण्यात आला। जेलमध्ये असलेल्या पोटच्या पोरांसाठी न्याय मागायला आलेल्या पालकांना आपल्या हवेलीवरून अपमान करून कुलचाच्यानं हकलून लावलं। तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना बदनाम व्हाव्यात आणि हिंदुत्वाची ताकद उभी राहू नये या हेतूनं हिंदू विरोधी कुलचाच्यानं विविध कट कारस्थानं रचली। राजकीय सहानुभूती मिळवण्यासाठी या कुलचाच्यानं भूतकाळातही अनेक कट कारस्थानं रचली आहेत। वरमंड गावात महादेवाची पिंड आणि कानिफनाथांची मूर्ती फोडली, देवतांच्या मूर्तींचे तुकडे केले। त्या आरोपींवर कारवाई झाली नाही। उलट पाटस पोलीस ठाण्याचे API शेख यांनी कुलचाच्याच्या दबावाखाली हिंदू तरुणांना मारहाण आणि दमदाटी करून प्रकरण दाबून टाकलं। हे प्रकरण दाबणाऱ्या प्रस्थापित व्यक्तींचा कुलचाचा भर सभेत गोडवा गात होता। या ठिकाणी वरवंडची सगळी मंडळी त्यांचं विशेष कौतुक करेल की असा प्रसंग काही घडला तर कसं वागावं याचे उत्तम उदाहरण वरवंडच्या मंडळींनी त्या ठिकाणी दाखवलं आणि ते लक्षात घेऊन वरवंडच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगला निर्णय घेतला। त्यामुळे मी सगळ्यांचं त्या बाबतीमध्ये विशेष अभिनंदन करेन। कुत्र्याचं काम भुकणं असतं, कुत्रा कोण आहे आणि माणूस कोण आहे। दौंड शासकीय कत्तलखाना प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री यांनी हे अवैध कत्तलखाने बंद करण्याची घोषणा केली होती। परंतु आर्थिक फायद्यासाठी शासकीय कत्तलखाना आजतागायत चालू करण्यासाठी जिहादींचा कुलचाच्यानं अनेक ठिकाणी लोटांगण घातली। कत्तलखान्याविरोधात आंदोलन करणाऱ्या महंत रामगिरी महाराज, सागर बेग आणि वैकुंठवासी शिरीष महाराज मोरे यांच्यासारख्या साधू संत धर्मरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल झाले। हिंदू खाटी कुटुंबावर हल्ला करणारा, जैन समाजाच्या महिलेवर अत्याचार करणारा आरोपी गुंड जिहादी बादशाह शेख याला कुलचाच्याच्या बारामतीच्या व्यावसायिक भागीदार वकिलानं जामीन केला। चक्क आज जिहादी बादशाह शेख कुलचाच्याच्या मांडीवर जाऊन बसला। पारगाव इथं छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील नवनाथांचे पीर पाडले गेले। त्या जागी दर्गा बांधण्यासाठी औरंग्याच्या कुलचाच्यानं 15 लाख रुपये दिले। परंतु त्याच ठिकाणचं महादेव मंदिर आजही उपेक्षित आहे आणि दर्ग्याला या कुलचाच्याच्या मदतीनं प्रचंड आकार मिळतोय।
छावा चित्रपट दौंड मध्ये प्रदर्शित झाल्यानंतर औरंग्याचं उदात्तीकरण करणारे स्टेटस टाकणाऱ्या आरोपींना शिवभक्तांनी मोर्चा काढून अटक केली. परंतु कट कारस्थान करणारे कुलचाचा यांच्या एका फोनवर राजकीय दबावाखाली त्या आरोपींना पोलिसांनी 1 दिवसातच सोडून दिलं. ख्रिश्चन मिशनरी प्रकरणात केडगाव पंडिता रमाबाई संस्थेत मद्यबंद आणि 2 दलित मुलींवर अत्याचार आणि धर्मांतर झालं. गुन्हे दाखल झाले. प्रकरण विधानसभेपर्यंत पोहोचलं. कुलचाच्यानं बाहेरील हिंदुत्ववादी आमदारांना विधानसभेत अनेक वेळा विषय मांडू दिला नाही. परंतु आरोपींना जामीन मिळवून देण्यास हिंदू विरोधी कुलचाच्यानी मदत केल्यानं हिंदूंचं ख्रिश्चन धर्मांतर करणाऱ्यांना कुठलीच भीती राहिली नाही. ते मोकाट सुटलेत. करकुंभ इथं महाराष्ट्राचं दैवत फिरंगाई मंदिराजवळ बेकायदा मशिदीसाठी मोठा निधी जिहादींच्या कुलचाच्यानं दिला. आज तिथं विना परवाना 3 मजली धार्मिक स्थळ उभं आहे. त्या मशिदीच्या आड देशविरोधी कृत्यांचं प्रशिक्षण दिलं जातंय. बाहेरील राज्यातून मोठ्या संख्येत स्थलांतर केलेले जिहादी तालुक्यातील गावागावात शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून राहत आहेत. सर्व जिहादींची गायरान, गावठाण, शासकीय अतिक्रमण अधिकृत करण्याचं काम कुलचाचा करतोय. शिवकालीन काळात मुघल नेहमीच हिंदू समाजावर अमानुष अत्याचार करत मंदिरं उद्ध्वस्त करीत आणि साधू संतांवर अन्याय करत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अत्याचारांना छेद करून हिंदू साम्राज्य उभं केलं. परंतु आजच्या काळात तोच अत्याचार पुन्हा जिवंत झाल्यासारखा दिसतोय आणि त्या कट कारस्थानाचा सूत्रधार म्हणजे दौंड मधील कुलचाचा. दौंडचा कुलचाचा हा हिंदुत्वाच्या बळावरच, भगव्या ध्वजाच्या जोरावरच निवडून आलाय. हिरव्या औलादीमुळे निवडून आलेला नाही. म्हणून येणाऱ्या काळात हिंदूंचा स्वाभिमान जागृत करून दौंड मधल्या कुलचाच्या सारख्या हिरव्या विषारी सापाला योग्य वेळेत ठेचण्यासाठी आणि चौरंगा करण्याची वेळ आता आली आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार, प्रभू श्रीरामाचा धनुष्यबाण, हनुमानाची गदा धर्मरक्षणासाठी पुन्हा उचलावी लागेल, हे मात्र नक्की आहे.